अनुराधाच्या नवऱ्याचं अचानक एका आजाराने निधन होतं आणि त्यामुळे 5 मुलींची जबाबदारी अनुराधावर येते. हे बघ अनुराधा, आता आम्ही तुझी आणि तुझ्या 5 मुलींची जबाबदारी घेऊ शकणार नाही. तू यांना घेऊन इथून निघून जा. पण वहिनी, मी यांना घेऊन कुठे जाणार? माझं इथे कोणीच नाहीये. आई बाबा पण या जगात नाहीत. या घरात माझ्या आठवणी आहेत. मी या घरातच सून म्हणून आले होते. विनोदच्या जाण्यानंतर तुम्ही एवढ्या का बदललात वहिनी? बदलावं लागलं. आमचं डोकं एवढं खराब नाहीये की आम्ही स्वतःच आमच्या पायावर कुऱ्हाडी मारून घेऊ. अगं, भविष्यात या मुली मोठ्या झाल्यानंतर यांच्या लग्नाची जबाबदारी तू आमच्याच माथी टाकशील. चल, निघ आता इथून. मी विनंती करते वहिनी, एवढ्या रात्री मी या मुलींना घेऊन कुठे जाऊ? ही अशी ऐकणार नाही. तू बाजूला हो, मी हिला धक्के मारून बाहेर काढतो. अनुराधाचा दीर आणि जाऊ मोठ्या निर्दयीपणाने अनुराधाला आणि तिच्या 5ही मुलींना रस्त्यावरती ढकलून देतात. आता एवढ्या रात्री मी या 5 जणींना घेऊन कुठे जाऊ? माझी मदत कर परमेश्वरा. अनुराधा आपल्या 5ही मुलींच्या हाताला धरून रस्त्यावरून अंधारात चालली होती. आई, खूप भीती वाटतेय. अंधारात काहीच दिसत नाहीये. काळजी नको करू बाळा, मी आहे ना तुमच्या बरोबर. घाबरू नका. आई, आता आपण कुठे जाणार? काका काकूंनी तर आपल्याला घराबाहेर काढलं. आई, मला तहान लागलीये. पाणी प्यायचंय. पूजा, तू या चौकींवर लक्ष ठेव. हात धरून ठेव त्यांचा. मी समोरच्या त्या नळावरून पाणी घेऊन येते तुम्हाला प्यायला. अनुराधा आपल्या मुलींना रस्त्याच्या कडेला बसवून पाणी आणण्यासाठी समोर जाते. तेव्हाच एक गुंड अनुराधाच्या जवळ येतो आणि तिचा हात पकडतो. क्या बात है, प्यास लगी है क्या? ही आहे ना इथं तुझी तहान भरपायला. सोडा मला तुम्ही. ए, ती सोड म्हणते ना, मग सोडत का नाहीस? अरे, तू हिचा कोण आहेस रे? जो मध्ये नाक खूप असतोय, ती कोणी असेल रे? तुला काय त्याचा? तू असा ऐकणार नाहीस. तो माणूस त्या गुंडाला बेदम मारतो आणि त्याला तिथून पळवून लावतो. धन्यवाद दादा, आज तुम्ही माझी खूप मदत केली. यात धन्यवाद कसले? हे तर माझं कर्तव्यच होतं. अनुराधा आपल्या मुलींना घेऊन जातच होती. त्याच वेळी एवढ्या रात्री तुम्ही एकट्या कुठे जाणार आहात? इथे जवळच माझ्या मावशीचं घर आहे. रात्री तुम्ही तिथे थांबा. असं रात्रीच्या वेळी मुलींना घेऊन रस्त्यावर फिरणं योग्य नाही. आई, आम्हाला सगळ्यांना भूक लागलीये. चला या माझ्या बरोबर, मावशीकडे जाऊया. तिकडे तुम्ही पोटभर जेवा. धन्यवाद दादा. तो माणूस अनुराधा आणि तिच्या मुलींना आपल्या मावशीच्या घरी घेऊन जातो. अरे, या पोरींनो, किती गोड आणि सुंदर मुली आहेत या. तुझ्याबद्दल ऐकून तर खरंच माझाही जीव खूप कळवळला. कशी निर्दयी लोक आहेत नाही या जगामध्ये. पण पोरी, तू अजिबात काळजी करू नकोस हो. तू अगदी आरामात तुला हवे तेवढे दिवस इथे राहू शकतेस. मावशी, जरा इकडे ये ना. मी म्हणत होतो, मुलींना भूक लागलीये ना. मावशी आणि तो मुलगा बोलत असतात. काही वेळानंतर, आई, पाणी हवंय. तुम्ही इथेच पलंगावर बसा, मी घेऊन येते. हे बघा मुन्नीबाई, मोठ्या मुश्किलीने ही बाई आणि तिच्या मुली हाती लागल्या आहेत. तुमची तर आता चांगलीच चांदी आहे. तुम्ही तुमचं दुकान आरामात चालवू शकता आता. म्हणणं तर तुझं अगदी बरोबर आहे. पण हिला संशय तर आला नाहीये ना की तू हिला कोठीवर घेऊन आलायस म्हणून? हिला आणि हिच्या मुलींना विकण्यासाठी? अहो नाही मुनीबाई, तुम्ही फक्त मला आधी माझे पैसे लवकर द्या. मला इथून जायचंय. हा माणूस मला इथे विकायला घेऊन आलाय? नाही, मला इथून निघायलाच हवं. मी माझ्या मुलींबरोबर काहीही चुकीचं होऊ देणार नाही. अनुराधा आपल्या मुलींकडे येते. चला मुलींनो, आपण इथे थांबायला नको. तो दरवाजा उघडा आहे. एक एक करत तुम्ही सगळेजणी बाहेर जा. पटकन चला, त्या अंकलनी बघायला नकोय. अनुराधा आपल्या मुलींना घेऊन तिथून गुपचूप पळ काढते. पण त्याच वेळी त्या व्यक्तीची नजर त्यांच्यावर पडते आणि तो त्यांना पकडण्यासाठी धावतो. मुन्नीबाई, आपल्याला यांना पकडायला पाहिजे. हे देवा, माझी मदत कर देवा. पळा माझ्या पोरीनो, या अंकलच्या हाती लागू नका. तेव्हाच अनुराधाला दिसतं की समोर हनुमानाचं मंदिर आहे आणि तिथून घंटेचा आवाज येतो. चला मुलींनो, त्या हनुमान मंदिरात जाऊयात. तिथे आपल्याला कोणी काही करणार नाही. आता आपण तिला नाही पकडू शकत. ती हनुमान मंदिरात गेली. तिथे जर आपल्याला कोणी पाहिलं तर पुजारी आणि बाकीचे लोक आपल्याला पोलिसांच्या ताब्यात देतील. काय खराब नशीब आहे ना माझं. हातात आलेला घास निसटला. हे बजरंगबली, आज तू माझा आणि माझ्या मुलींचा जीव वाचवलास. जय बजरंगबली. बजरंगबली तर त्याला शरण आलेल्या प्रत्येक भक्ताची मदत करतात. इथे तुला घाबरण्याचं काहीच कारण नाही. पण पोरी, तू इतकी घाबरलेली का दिसतीयस? अनुराधा त्या पुजाऱ्यांना आपल्या बरोबर घडलेला सगळा किस्सा सांगते. पोरी, तुला हवं असेल तर तू या हनुमान मंदिरात राहू शकतेस. इथे राहून सेवा कर. तुला इथे अजिबात घाबरायची गरज नाही. पुजाऱ्यांचं
बोलणं ऐकून अनुराधाला थोडासा दिलासा मिळतो. त्या दिवसानंतर अनुराधा आपल्या 5ही मुलींबरोबर हनुमान मंदिरातच राहू लागली. अनुराधा आणि तिच्या 5ही मुली हनुमान मंदिराची सेवा करायच्या. तिथली साफसफाई, देखरेख हे सगळं अनुराधाच बघत होती. एक दिवस अनुराधा पुजाऱ्यांना म्हणाली, गुरुजी, मी विचार करत होते की मंदिराच्या बाहेरच फुलांचं आणि पूजेच्या सामानाचं दुकान सुरू करीन. म्हणजे 4 पैसेही मिळतील आणि त्यांच्या लग्नासाठी पैसेही जमवता येतील. हे तर खूपच उत्तम विचार आहेत अनुराधा. मी उद्याच तुला फुलवाल्यांकडे आणि पूजेचं सामान मिळणाऱ्या दुकानात घेऊन जातो. ते तुला उधारीवर काही फुलं आणि पूजेचं सामान देतील. जी काही तुझी कमाई होईल त्याच्यातून तू त्यांचे पैसे परत कर आणि बाकीचे पैसे तुझ्याकडे ठेव. असंच हळूहळू तुझाही जम बसेल. मग पुजारी अनुराधाला फुलांचं आणि पूजेचं सामान घेऊन देतात. अनुराधा मंदिराच्या बाहेरच फुलं आणि पूजेचं सामान विकू लागली. आता अनुराधाने आपल्या मुलींना सरकारी शाळेतही घातलं होतं. तिच्या मुली आता शाळेत जात होत्या. अनुराधाला हनुमान मंदिरात राहून आता 15 वर्ष होऊन गेली होती. हनुमान मंदिराच्या बाहेरच अनुराधाची आता फुलांची आणि पूजेच्या सामानाची 2 दुकानं होती. मंदिरातल्या पुजाऱ्यांचं आता निधन झालं होतं, पण जाण्याआधी त्या पुजाऱ्यांनी मंदिराचा सगळा कार्यभार अनुराधाकडे सोपवला होता. त्यामुळे मंदिराचं सगळं कामकाज अनुराधाच बघायची. अनुराधाच्या 5ही मुली आता मोठ्या झाल्या होत्या. अनुराधाला शहरात खूप लोक ओळखत होते आणि तिचा प्रेमळ स्वभाव सगळ्यांना माहीत होता. त्यामुळे तिच्या 5ही मुलींच्या लग्नासाठी तिला कुठलीच अडचण आली नाही. बजरंग बलीच्या आशीर्वादाने अनुराधाच्या 5ही मुली आता तिच्या सासरी अगदी सुखाने संसार करत होत्या. ते म्हणतात ना, ज्याचं कोणीही नसतं त्याचं रक्षण करणारा स्वतः ईश्वरच असतो. हाय, मी आहे शायनी. जर तुम्हाला मला असंच पाहायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो, हा चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका.